नमस्कार मित्रांनो. रेड लाईट एरिया याबद्दल सर्वसामान्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात आणि बऱ्याच लोकांना त्याबद्दल एक आकर्षणही असतं. रेड लाईट एरिया जगामध्ये सगळीकडे आहे आणि अशा या रेड लाईट एरियामध्ये ज्या महिला तिथे काम करतात त्यांचं आयुष्य काय असतं, त्यांचं जगणं कसं असतं हे समजून घेण्याची मला एक संधी मिळाली. सोशल वर्कर म्हणून मी कामाठीपुरा, फोकलँड रोड अशा या मुंबईतील, ज्याला अगोदर रेड लाईट एरिया म्हणून संबोधलेलं जायचं आणि आता तसं अलीकडे तसं काही तिथे राहिलं नाही. म्हणजे अगदी तो एरिया आता एकदम सॉफिस्टिकेटेड झाला आहे. तिथे उंच टावर्स सगळीकडे दिसत आहेत आणि त्या वस्त्या, त्या चाळी, त्या सगळं तिथलं आता नाहीसं झालं आहे. तरी पण एक काळ असा होता की त्या विभागात मोठ्या प्रमाणामध्ये सेक्स वर्क, ज्याला म्हणतो आपण, सेक्स वर्क चालायचं आणि त्या विभागाला रेड लाईट विभाग म्हणून सगळ्या लोक ओळखायचे. तर अशा रेड लाईट विभागावरती मी एक कविता लिहिलेली आहे आणि कवितेचं नाव आहे रेड लाईट जगणं. ती अख्खी वस्तीच चेहरा रंगून उभी राहायची आणि मग रात्र कशी लाल भडक ओठांसारखी व्हायची. खांब दिव्याच्या पिवळसर प्रकाशात इंद्रियांना चेतवायची. रात्रभर कुडीत प्राण ओतून जिवंत होत असे रेड लाईट जगणं. आता हे एक वेगळं जगणं असतं हे मला जाणवलं, म्हणून मी त्याला रेड लाईट जगणं असं संबोधलेलं आहे. आता तिथे काय असतं, तिथे काय होतं, जे मी पाहिलं ते मी शब्दातून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. लाकडी जिने, पावलांनी हादरणारी चाळ आणि जिने नसलेले जिनं जगत असलेल्या स्त्रिया. कंडोम विकत फिरणारा सदा, घरकाम करणारी बानू, रफिक दलाल, सगळेच जगायचे आपल्या नशेत. तसं होशमध्ये इथे जगणं कठीण असतं. दीपिका खांबदिव्याला खेटून उभी राहते. पलीकडे गल्लीत उभा तिचा नवरा तिच्यावर लक्ष ठेवून असतो. एकदा मी तिथल्या रफिकला विचारलं, अरे हे असा तिचा नवरा का वागतो? त्यावर त्याने दिलेलं उत्तर खूपच विचित्र होतं. तो म्हणाला की सर, ती जे गिऱ्हाईक घेते त्या गिऱ्हाईकाचा तो हिशोब ठेवतो आणि तिची जी कमाई होती ती सारी कमाई मोजून तो खिशात कोंबतो. तो म्हणाला गिऱ्हाईकाचा तो हिशोब ठेवतो आणि मोजून सारी तिची कमाई खिशात कोंबतो. नंतर तीच कमाई तो रात्री बारमध्ये उडवतो. एक काळ असा होता की मुंबईमध्ये सर्वत्र बारचं एक मोठं जाळं मुंबईमध्ये असायचं. आता बार संस्कृती थोडीशी कमी झाली, पण त्या काळामध्ये खूप जास्त होती. पण तो म्हणतो की तिची कमाई सगळी तो मोजून खिशात कोंबतो आणि नंतर तीच कमाई रात्री बारमध्ये उडवतो. ती त्याला शिव्या शाप देत राहते आणि तिची जी 2 लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना जपते. तिचा दिनक्रम हाच असतो. पुन्हा ती रस्त्यावर गिऱ्हाईकाला शोधत थांबते. समीरा एड्सने रस्त्यावर पडून मेली तेव्हा कोणीही नव्हतं आलं तिला वाचवायला. बेवारस होऊनच गेली ती शेवटी. हे पण एक मला तिथे प्रकरण बघायला मिळालं. तिथे असं ही एक केस आहे, पण तिथे अशा अनेक केस व्हायच्या.
बंद लाकडी दरवाजाच्या आत त्या दुपारी उशिरा उठतात. आता त्यांचं लाईफस्टाईल जे आहे ते कसं असतं, तर बंद लाकडी दरवाजाच्या आत त्या दुपारी उशिरा उठतात, नटतात, सजतात आणि गिऱ्हाईकांना शोधतात आणि गिऱ्हाईकांना घेतात. दारू पितात, आजारी पडतात आणि तिथेच मरतात. हा त्यांचा असतो दिनक्रम. लोक मात्र त्यांचा द्वेष करतात, त्यांना शिव्या घालतात, पण खरंच त्या तशा असतात का? प्रश्न पडतो की मग त्या या धंद्यामध्ये का असतात? मलाही हा प्रश्न पडला. जसा तुम्हाला प्रश्न पडला तसा मलाही पडला होता. मी खूप लोकांशी बोललो आणि मला कळलं की त्याची कारणं जगजाहीर असतात. त्यांना कुणीतरी फसवून आणलेलं असतं, कुणीतरी फिल्ममध्ये काम देतो म्हणून सांगितलेलं असतं, खायचे वांदे म्हणून त्यांना काही जणींना घरच्यांनीच विकलेलं असतं. परिस्थितीच्या बळी असतात त्या आणि म्हणून नाईलाजाने त्या या धंद्यामध्ये ओढल्या जातात. पण त्या वाईट नक्कीच नसतात, त्या मनाने खूप चांगले असतात. हे मलाही जाणवलं. म्हणजे अनेक महिलांशी ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस त्यांना मला कळलं की त्या मनाने खूप चांगल्या असतात आणि त्या सगळ्यांशीच वाईट वागत नाही. त्यांच्याशी जे वाईट वागण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी ते खूप वाईट वागतात. त्या मनाने खूप चांगले असतात. आता हे सांगण्यापेक्षा मला वाटतं की हे सांगणं गरजेचं आहे की त्या परिस्थितीने गांजलेल्या असतात. काही म्हणतात मग त्यांना इतर कामं नाही का, त्यांनी हीच कामं का करावी? आणि काहींचं असंही म्हणणं आहे की त्या आहेत त्यामुळे स्त्रिया सुरक्षित राहतात. पण पुन्हा प्रश्न येतो की इतर स्त्रियांच्या सुरक्षितेसाठी यांचाच बळी का? खरं पाहिलं तर इथली व्यवस्थाच अशी आहे. इथल्या व्यवस्थेमध्ये स्त्रिया या शूद्र आहेत, पण त्यामध्येही स्त्रियामध्येही मग ती स्त्री कुठल्या वर्गातून येते, कुठल्या जात धर्मातून येते. आणि इथे येणाऱ्या बहुतेक स्त्रिया ज्या असतात या समाजाने मागास ठरवलेल्या वर्गातून, जात वर्गातून आलेल्या असतात. त्यामुळे यांचाच बळी का? पण हा जो प्रश्न आहे इथली व्यवस्था विचारू देत नाही. काही म्हणतात या व्यवसायाला कायदेशीर करायला हवं, काही म्हणतात मान्यता दिल्यानं अनैतिकता वाढेल. हे दोन विचार प्रवाह मला त्यावेळेस जाणवले होते. की काही म्हणायचे की या व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळाली तर त्यांचं निदान एक्सप्लॉयटेशन होणार नाही. काहीचं म्हणणं होतं की त्यांना जर मान्यता दिली तर त्यामुळे प्रचंड अनैतिकता वाढेल आणि लोक राजरोसपणे या व्यवसायाकडे वळतील. अशा प्रकारचे दोन मतप्रभाव होते आणि त्यावरती खूप खडाजंगी चर्चा होत असे. मला वाटतं की हे विषय जे आहेत हे तुम्ही जर करायला बसाल तर तुम्हाला रात्रही कमी पडेल. म्हणजे हे विषय चर्चेला रात्रभर पुरणार नाहीत, मात्र रात्रभर तिच्या ठणकणाऱ्या शरीराच्या मनाच्या वेदना मात्र कुणालाच कळणार नाहीत. काहींना वाटतं त्यांचं पुनर्वसन करावं. अनेक संस्था आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्यासाठी काम करत आहेत. त्यांना वाटतं की त्यांचं पुनर्वसन करावं. मग त्यासाठी ते पर्याय काय देतात, तर शिलाई मशीन, गारमेंटची कामं, मेणबत्ती, अगरबत्ती बनवण्याचं कौशल्य. पण मला वाटतं की वास्तवातले हे थोडेसे कालबाह्य ठरलेले पर्यायच आपण त्यांना का सुचवतो आहे? पण ह्या मेणबत्ती अगरबत्तीने खरंच कुणाचं एखाद्याचं घर नीट चालतं का हो? आणि घर नीट चालत नाही म्हणून तर ती रस्त्यावरती थांबते. मला वाटतं की हे सगळं जे सिनरिओ आहे, ही जी परिस्थिती आहे ही समजून घेण्याची गरज आहे. त्यांचा खरा आजार काय आहे तर निरक्षरता आहे, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे. मला वाटतं की हीच त्यांची एक मोठी समस्या आहे. आणि त्यासोबत जी मानवी तस्करी होते ही पण एक मोठी समस्या आहे की जी राष्ट्रीय समस्याही म्हणू शकतो आपण. तसा हा व्यवसाय नवा नाही आहे. म्हणजे हे काय काल परवा सुरू झालं आहे
किंवा अचानक हा व्यवसाय निर्माण झाला आहे असं काही नाही आहे. हा व्यवसाय अगदी पुरातन काळापासून आहे. शरीराची भूक तेव्हाही होती, आताही आहे आणि ही शरीराची भूक मिटवण्यासाठी त्यांचं अस्तित्व सर्वच कालखंडामध्ये आपल्याला दिसतं. तेव्हा आणि आज भेडसावणाऱ्या त्यांच्या समस्याची भयानकता कमी जास्त फरकाने सारखीच राहिली आहे. म्हणजे देह विक्रिय करणाऱ्या स्त्रियांच्या ज्या समस्या आहेत त्या तेव्हाही होत्या, आताही आहेत आणि त्यांची काही फरक पडला असेल, पण समस्या आणि त्यांच्या अडचणी मात्र वाढतच गेलेल्या आहेत, कमी झालेल्या नाही आहेत. हे सारं कधी पूर्ण बंद होईल हे सांगता येत नाही. मात्र निदान एवढं तरी करता येणं शक्य आहे की त्यांच्या आरोग्याची नीट काळजी घ्यायला हवी आणि अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे की त्यांच्याप्रती असलेला आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांनाही सन्मानाने जगता आलं पाहिजे. खरं पाहिलं तर सन्मानाने जगणं, त्यांचं माणूस म्हणून त्यांचं अस्तित्व आपण मान्य केलं पाहिजे आणि माणूस म्हणून त्यांना हवे तसे जगण्याचा त्यांचा अधिकार आपण अबाधित ठेवायला हवा, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. एवढं जरी झालं तरी त्यातून त्या काहीतरी मार्ग काढू शकतील आणि आपल्या मर्जीने आपलं जीवन समाधानाने जगू शकतील. मित्रांनो, तसं पाहिलं तर देह विक्री करणाऱ्या स्त्रिया ज्याला वेश्या व्यवसाय म्हणतात, पण मला असं वाटतं की त्यांच्या समस्या खूप मोठ्या आहेत. तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. म्हणजे याच्यामध्ये होम बेस, स्ट्रीट बेस, ब्रॉथल बेस असे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. आता काही लोकांना ह्या समस्या वाटत नाहीत, पण समस्या असतातच, त्या वेगवेगळ्या असतात. मला वाटतं की याचा कुठेतरी एक चांगला अभ्यास करून त्यांना एक माणूस म्हणून कसं जगता येईल, त्यांना स्वाभिमानाने कसं जगता येईल आणि ज्या अगदी नाईलाजाने एक मजबुरी म्हणून या व्यवसायाकडे आले, त्यातून त्यांना बाहेर पडून त्यांना चांगलं कसं जगता येईल यासाठी माणसांनी, संवेदनशील माणसांनी, समाज कार्यकर्त्यांनी आणि सरकारने या सगळ्यांनी विचार करायची गरज आहे. मला वाटतं ही कविता लिहिण्यापाठी माझा हाच हेतू आहे आणि ही कविता मी एक सामाजिक दृष्टिकोनातून लिहिली. आपल्याला जर आवडली तर आपण निश्चितपणे त्यावरती विचार करा. त्यावरती चर्चाही करता येणं शक्य आहे. काही संस्था, संघटना यामध्ये काम करतात. मी अनेक वर्षे HIV/AIDS फील्डमध्ये काम केलं असल्यामुळे ॲज अ सोशल वर्कर, ॲज अ रिसर्चर म्हणून या देह विक्री करणाऱ्या स्त्रिया ज्याला आपण सेक्स वर्कर म्हणतो त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं आणि ह्या सगळ्या समस्या मला कळल्या. आपण ही कविता शांतपणे ऐकली आणि हे जे चॅनल आहे हे वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नावरती लिखाण कसं करावं, समाजकार्य कसं करावं या सगळ्या विषयाबद्दल आपण सातत्याने बोलत असतो. कृपया तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.